मंत्र आहेत हे सांगितले, तिने सांगितलंय ना, तथाच मी नाही मध्ये पडणार. त्याच्यामध्ये पहा त्यांनी सांगितलंय की भगवान शंकर हे परमपुरुषार्थाने 4 मूर्तींनी ते पूजा करतायत. त्यात ते म्हणते जगाचे 9 खंड निर्माण झाले. त्या 9 खंडांचं नाव आहे कुरु, हिरणमय, रम्यक, इलावृत्त, हरी, केतुमाला, भद्राश्व, केंद्र आणि भारत. शुकदेवांनी भिन्न भिन्न वर्षांचं वर्णन सांगितलेलं आहे. भद्रा आता ऐका फक्त, भिन्न भिन्न वर्षामध्ये भद्राश्व वर्षामध्ये धर्मपुत्र भद्रश्रव हे भगवान वासुदेवांच्या हयग्रीव नावाच्या मूर्तीची उपासना करताय. आणि हरिवर्षामध्ये आपल्या त्या ठिकाणी हयग्रीवांचं शरीर आहे मनुष्य आणि घोडा यांनी एकत्रित असलेलं. आणि हरिवर्षामध्ये भगवान नृसिंह रूपाने राहत आहेत. तिथे त्यांचं शरीर आहे सिंह आणि नर यांचं मिळून महाभागवत प्रल्हाद हे त्या ठिकाणी भगवंताची पूजा करतायत. केतुमाला वर्षामध्ये भगवान कामदेवाच्या रूपाने राहत आहेत. तिथे लक्ष्मीचे आणि प्रजापतीचे पुत्र आणि पुत्री त्या ठिकाणी राहत आहेत. रम्यक नावाच्या वर्षामध्ये भगवंताने मनुच्या पूर्वकालीन मत्स्यरूप धारण केलं. मनु भगवंताची त्या ठिकाणी स्तुती करतायत. हिरण्य वर्षामध्ये भगवान कच्छप रूपाने राहत आहेत. तिथले रहिवासी त्या रूपाची भक्ती करतायत. उत्तर कुरु वर्षामध्ये भगवान यज्ञरूप वराह मूर्ती म्हणून राहत आहेत. किम पुरुष या वर्षामध्ये आदि पुरुष सीता आणि हृदयाभिराम श्रीराम यांच्या चरणांजवळ परम भागवत श्री हनुमान बसलेले ते त्यांची पूजा करतायत. अविचार भक्तीने पूजा करतायत. भारतवर्षामध्ये कोणे भारतवर्षामध्ये श्री नर आणि नारायणांच्या रूपाने बद्रीनारायण बसलेले त्यांची पूजा भारतवर्षातले सगळे लोक या चंद्र दिवाकर करणार हे त्याने कल्पांतापर्यंत ते तप करण्यासाठी बसले. आणि भगवंताची असंख्य रूप आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी भक्तिभावाने नारायणाची उपासना केली. भारतवर्षातल्या सर्व नद्या या देवता रूप आहेत. सर्व पर्वतांना परमात्म्याचा स्पर्श झालेला आहे. पर्वत कोणते मोठे? एक मलय पर्वत आहे, मैनाक पर्वत आहे, त्रिकूट पर्वत आहे, सह्याद्री आहे, ऋष्यमुख आहे, श्रीशैल्य आहे, विंध्याद्री आहे, द्रोणा आहे, चित्रकूट आहे, गोवर्धन आहे. पवित्र पर्वत. नद्या कोणते? कृतमाला, कावेरी, वेण्या, तुंगभद्रा, कृष्णा, गोदावरी, तापी, रेवा म्हणजे नर्मदा, चरमणवती, सिंधू, शोण, महानदी, कौशिकी, यमुना, सरस्वती, शरयू, गोमती, चंद्रभागा. पवित्र नदी स्नान करा. भारतवर्षात आपापल्या वर्णाश्रमाचा अनुष्ठान करून धर्माचं प्राप्ती अनुष्ठान करून मोक्ष प्राप्ती मिळवणारे लोक आहेत. भारतवासी भाग्यवान आहे असं त्यांनी सांगितलंय. कारण या ठिकाणी देवतांनी जन्म घ्यायसाठी ही भूमी निवडली आहे. शुकदेवाने जम्बूद्वीप, आपण सुद्धा जम्बूद्वीपात असतात बरं का. आपण जम्बूद्वीप आणि त्याचे 8 द्वीप सांगितलेले आहेत. भूमंडलाच्या भागाचं विस्तार वर्णन झालं. नंतर सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण असे 2 भाग आहे. एका संवत्सराचे 2 भाग होतात. एकाचं नाव आहे दक्षिणायन, एकाचं नाव आहे उत्तरायण. आपण सध्या कशात चाललो? उत्तरायणामध्ये. घाबरत उत्तर नका देऊ. चुकलं तर चुकलं. वर्गामध्ये उत्तर देणं महत्वाचं आहे. चुकलं तर चुकलं. त्याचं पण तू काही काही लोक मुद्दाम शेवटच्याच बेंचवर बसतात. उत्तर लिहायला नको, विचारायला नको सर, असं नाही करू. तर समोर बसावं आणि आपल्याला निर्भयपणे सर म्हणजे काही हे थोडी आहे. पहा पुढे ते म्हणाले मी तर 2 गोष्टींनी समोर बसत होतो. प्रामाणिकपणे सांगा. एक तर मला दिसायचं कमी, त्याच्यामुळे फळ्यावर लिहिलेलं प्रत्येक मला माझ्या डोळ्यांवरती अनंत अत्याचार झाले. माझ्या डॉक्टरने एकदा मला सांगून दिलं की तुम्ही जर असंच करत राहाल तर तुम्ही आयुष्यात आंधळे होऊन जाल. पण 3 ऑपरेशन झाले आणि 2 रॅटिना डिटॅचमेंट झाल्या आणि अजूनही मी भागवत वाचतोय. याचं रहस्य तुम्हाला मी सांगेन. एक तुम्हाला मी चाक्षुषोपनिषद देतो. तुम्ही अगदी खोटं नाही सांगत बरं. गायत्री पुरस्चरण कालामध्ये मी चाक्षुषोपनिषदाचं अनुष्ठान केलं. मला दे डोळ्यांना शक्ती आहे. चाक्षुषोप सगळ्यांनी करावं. हे अगदी मी तुम्हाला देणारी गोष्टी कोणती गोष्ट सवंग नाही. ही अनुभूत गोष्ट आहे. आणि अनुभूत म्हणजे ज्याचा अनुभव मी घेतला. तसं मी पंचामृत घेतल्यानंतर म्हणून गोड आहे त्याने खाऊन मी पंचामृत गोड बनणार नाही. हे आहे दुसरं आहे. सेकंड हँड इन्फॉर्मेशन आहे ती फर्स्ट आहे. ते माझ्याकडून अवश्य घेऊन मी माझ्या बंधूंना प्रार्थना करतो शरद भैयांना की सगळ्यांकरता त्याच्या 100-200 प्रती काढून आणा. सगळ्यांना हातात देतो आणि तुम्ही एकदा चाक्षुष उपनिषद माझ्या मुखातून ऐका. तुम्ही पण म्हणा आणि तुम्ही
ज्यांना डोळ्याचा त्रास आहे त्यांनाच नाही, फक्त तुमच्या वंशात सुद्धा डोळ्याचा त्रास कोणाला होणार नाही असा भर आहे त्याला. माझ्या घरात, माझ्या वंशात, माझ्या मुलाबाळांना सुद्धा डोळ्यांचा त्रास होऊ नये असा भर आहे. आपण का बरं कंजूसपणा करायचा नाही? म्हणजे नुसतं द्यायचंच आहे ना, करतील ना करतील, नाही करतील त्यांचं भलं करेगा उसका भला, ना करेगा उसका भी भला है ना. मला माझ्याकडून समाधानता आहे की मी दिलं, मी चोरून ठेवलं नाही की. पहा पुढे ते म्हणतात, शुकदेवाने जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. 8 द्वीप त्यांनी वर्णन करून सांगितले. भूमंडलाच्या भागाचं वर्णन केलं. त्यांनी सांगितलंय, सूर्याचा वरुण नावाचा सारथी गायत्री छंदाच्या नावाचे 7 घोडे जोडून सूर्याचा रथ चालवतो. सूर्याच्या पुढे अंगठ्याच्या आकारा एवढे वाड किल्ल्यादी 60,000 ऋषी असतात. ते सूर्याला स्वस्ती वाचन करत असतात. भगवान सूर्य हा संपूर्ण लोकांचा आत्मा आहे. सूर्यनारायण हा जगतस्य चक्षु म्हणून म्हटलं जातो. सूर्याच्या वर 1,00,000 योजना चंद्रमा आहे. त्याच्या पलीकडे 3,00,000 योजना अभिजितासह 28 नक्षत्र आहे. अभिजित मुहूर्त म्हणजे कोणता? ज्या मुहूर्तावर श्रीरामचंद्र जन्माला आले तो अभिजित मुहूर्त आहे. त्या दिवशी वस्तुतः पाहिलं तर चैत्र शुद्ध नवमीला रोहिणी नक्षत्र आहे, पण मुहूर्त अभिजित आहे. मुहूर्त 3 असतात, एक गोरज, एक गोपाळ आणि एक अभिजित. अभिजित मुहूर्त म्हणजे माथ्यावरती सूर्य येतो, सूर्याकडे पाहायला असं पहा तो अभिजित. बरोबर 12 वाजता जन्माला आला कोण? रामप्रभू. आणि मग सूर्याने हट्ट धरला, तसं चंद्र गेला कोणाकडे? गोपाळकृष्णाकडे. गोपाळकृष्ण मागच्या अवतारामध्ये मी सूर्याचं, या अवतारात माझ्याकडे आलं पाहिजे. तुम्ही दुपारी नाही जन्माला यायचं, रात्री 12ला यायचं. हो बरं बेटा, कृष्ण परमात्मा रात्री 12ला जन्माला बरोबर. हा तोही अभिजित. जो ज्या वेळेला, लक्षात ठेवा, ज्या वेळेला सूर्य चंद्र हे आकाश मध्यावर येतात तो मुहूर्त त्यावेळेला त्याला तो अभिजित हा मुहूर्त. 28 नक्षत्र 28 आहे, पण मुहूर्त थोडे थोडेच आहे. त्याच्यात एक व्यतिपात नावाचा मुहूर्त असतो. त्यावेळेला कोणतेही शुभ कार्य सुरू करू नये एवढं समजून घ्या. पुढे सूर्याच्या अंतरावर 1,00,000 योजना चंद्रमा आहे. त्याच्या 3,00,000 योजना अभिजितासह 28 नक्षत्र आहे. त्यावर शुक्र, बुध, गुरु, मंगळ, शनी हे निरनिराळ्या राशीत राहणारे ग्रह आहेत. आणि त्या ग्रहांवरती कश्यपादी सप्तर्षी हे सर्व लोकांची मंगलकामना पूर्ण करणाऱ्या श्री विष्णूचे परमपद जो ध्रुवलोक, उत्तरेला ध्रुव मंडळ आहे, त्याचा केंद्रभागी ध्रुव आहे. आणि त्याच्या सगळ्या याच्यामध्ये कशात? त्याच्या परिमाणामध्ये जसं वर्तुळाचा मध्यबिंदू असावा आणि त्रिज्या असावी तशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी हे आहेत ग्रह आहेत. सप्तर्षींच्या वर 13,00,000 योजन ध्रुवलोक आहे. त्याला भगवान विष्णूंचं परमपद म्हणतात. उत्तानपादाचा पुत्र ध्रुव त्यावर विराजमान आहे. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप, धर्म हे मिळून त्याची प्रदक्षिणा करतायत. भगवंताच्या योगमायेच्या आधारावर आलेल्या ज्योतिष्य चक्राचं वर्णन केलं. हे सगळे भगवान विष्णूंचे देवस्वरूप अवयव आहे. देवमय ज्योतिर्मयाचा आश्रय कालस्वरूप त्या देवादिदेव परमपुरुषांना मी नमस्कार करतो. शुकदेव परीक्षित राजाला सांगताय, सूर्यापासून 10,000 योजन खाली राहू नावाचा ग्रह फिरतो. हा राहू सिंहिकेचा पुत्र आहे. सिंहिका पुत्र, सिंहिका राहूचं श्लोक काय? सिंहिका गर्भसंभूतम तम राहू चंद्रादित्य विवर्धनम. या राहूचं मस्तक तोडलेलं आहे कोणी? मोहिनीने. हा राहू बसलेला होता देवांच्या पंक्तीमध्ये आणि मोहिनी आली. इकडे सूर्य होता, इकडे चंद्र होता, मध्ये राहू बसला होता. मोहिनी अमृत वाटत वाटत आली. सूर्याने मोहिनीला सांगितलं की शेजारी राहू बसलाय. त्याच्यामुळे सूर्य राहूवर रागावला आणि तो आजही सूर्याला ग्रासायला जातो तेव्हा सूर्यग्रहण होतं असं आपण म्हणतो. चंद्राला ग्रासायला जातो तेव्हा चंद्रग्रहण होतं असं म्हणतो. या राहूला नमवणारा, दबवणारा कोण आहे? महाबली हनुमान, आणखीन कोणी नाही. पुढे या त्याने मग पलीकडे सांगितलंय. आता आपण याला आलो बरं का, आपल्या समारोपाला आलो. ते सांगते
राहू फिरत असतो हा सिंहिका पुत्र असुराधमय. भगवंताच्या कृपेने त्याला देवत्व आणि महत्व प्राप्त झालेलं आहे. खाली सिद्ध, चारण, विद्याधर, यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत यांची विहारस्थान आहे. माझा विश्वास आहे. कोण मला काही म्हणा, मी एकदा विश्वास ठेवला की पूर्ण विश्वास ठेवतो. अर्धा विश्वास आणि अर्ध डोकं असं मी चालवत नाही. कुठेतरी माझा एका ठिकाणी विश्वास आहे आणि ज्या दिवशी मी मिळेल की माझा विश्वास नाही तरी मग कशावर. डॉक्टर केतकरांसारखा महापुरुष होता, ज्ञानकोशकार केतकर, त्यांनी याच्यावरती कधी विश्वास ठेवला नाही आणि शेवटी ही स्थिती झाली की त्यांना विश्वास ठेवावा लागला. केरुनाना छत्रे नावाचे लोकमान्य टिळकांचे गणिताचे प्रोफेसर होते. विद्वान आणि बुद्धिमान मनुष्य होता. टिळकांचं बाळ त्यांच्याकडे रात्री गणित शिकायला जायचं. बाळ गंगाधर टिळक, जो बुद्धिमत्तेचा सूर्य आमच्या भारतातला. तो एकदा तो गेला त्यावेळेला ते विष्णू सहस्रनाम वाचत होते. त्यांनी म्हणाले की गुरुजी, तुमचा तर देवावर विश्वास नाही, तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचता. त्यांनी सांगितलं, बाळ सपोज देव आहे. त्यांनी गणितात समजावून सांगितलं, सपोज देर इज द नेक्स्ट. जर देवाला मानलं क्ष म्हणून तू बीजगणित करतो ना, क्ष अधिक क्ष अधिक क्ष अधिक उणे असं करून बीजगणिताची मान. त्या सपोज देव असेल तर विष्णूचं सहस्रनाम जर तर सेफर साईडला आहे की नाही. मी आहे म्हणतो सेफर साईड. नसला तर काही वाया गेलं नाही, पण समजा असला आहे म्हणतो सेफर साईड. तू म्हणा बाळ, या बाळाने कर्मयोगावरती गीतारहस्य लिहिलं. तो हा बाळ आणि ते गुरु. सांगायची गोष्ट म्हणजे देव आहेच नाही असं म्हणायचं कसं. इतकी लक्षावधी प्रत्यंतर आणि दृष्टांत असताना मी देव नाही असं म्हणण्याचं धारिष्ट करू शकत नाही. पुढे सगळे या अनंताच्या गुणाचं वर्णन ब्रह्माचा पुत्र नारद यांनी तुंबरू गंधर्वांच्या ब्रह्मदेवाच्या सभेत केलं. भगवान अनंत स्वतःला करून आपल्या महिमाने स्वतंत्र आहे, संपूर्ण लोकांच्या स्थिती करता पुढचं. आणि आता नरकाचं वर्णन केलेलं आहे. नरकाच्या स्थितीचं खरंच आहे हो असो भागवताच्या मताने आहे. नरक याचा अर्थ काय. नरक तुम्ही जी आयुष्यामध्ये जाणून आणि नेणून जी पापकर्म करताना त्या कर्मांचं तुम्हाला भोग भोगावाच लागतो. भोगावा भोग. लक्षात ठेवा, प्रारब्ध भोगूनच संपवायचंय हा सिद्धांत आहे. आणि प्रारब्धामध्ये अशुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या कर्मांची फळं आहेत. अशुभ कर्मांच्या फळांना तुम्ही कसं सोडणार आहात. एकदा नृग नावाचा राजा होता. कोणाच्या याच्यातला, अयोध्येच्या इक्ष्वाकू वंशाचा मुलगा, अयोध्याच्या सूर्यवंशातला. या नृगाकडून एक अपराध घडला आणि हा गेला यमाकडे गेला. यमराजाने त्याला विचारलं की राजा, तुझं मोठं पुण्य केलंय पण हे पापही केलंय. लक्षात ठेवा, मोठं पुण्य केलं म्हणजे पाप मायनस होत नसतं बरं. आपली एक काहीतरी गैरसमजूत आहे. खूप पुण्य केलं म्हणजे माझं केलेलं पाप, म्हणजे खूप दान धर्म केला म्हणजे मी जो काळा पैसा खाल्लाय तो गोरा झाला, अशा भ्रमात कोणी राहू नये. काळा पैसा काळाच आहे, पुण्य पुण्यच आहे. बरं, तर सांगायचं म्हणजे नृगाला त्याने सांगितलं, तू अगोदर काय भोगतो, पुण्य भोगतो की पाप भोगतो. तर नृगाने गोड उत्तर दिलं. तो म्हणाला, पाप थोडं आहे ना, ते आधी संपवून टाकतो, मला दूध द्यायचं. त्याला सरड्याचा जन्म मिळाला आणि तो कोरड्या विहिरीत राहिला, म्हणजे खायलाही काही नाही. सरड्याचा जन्म आणि कोरड्या विहिरीमध्ये द्वारकेमध्ये तो म्हणाला. त्रेतायुगामध्ये द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा येईल, तो तुला स्पर्श करेल, तेव्हा तुला मुक्ती मिळेल. आणि त्याच्यानंतर मग मुक्तीच मुक्ती आहे. एक तर मग पाप संपलंय आणि पुण्यच पुण्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या हातून दान का करायची. आता हे बघा, लहानसं बोलतो आणि संपवतो मी. आता हा अधिक मास आहे. या अधिक मासामध्ये पुरुषोत्तम नाव आहे या मासाचं. इथे वस्तुतः कोणत्याही जावयाचं नाव नाही, सगळी दान त्या जावयाला. दुरून दुरून जावयाला बोलवतात सासवा आणि दान करतात. तो नसेल वेळेत मला सुट्टी नाही म्हटली की सासवा त्यांच्या घरी जातात आणि दान करतात. आहे ना, मला एक पोथीत कुठेतरी मला दाखवून द्या की जावयाला दान द्यावे असं लिहिलंय. मी त्या तुमच्या चरणांवर मस्तक ठेवतो. पण काहीतरी प्रथा चालू आहे.
आणि अगदी म्हणजे 70व्या वर्षी समजा जर का 72 90व्या वर्षीची सासू असेल तर तो 70व्या वर्षी तर जावई सासूकडे दान घ्यायला जातो. अरे आता दोघांच्याही याची ऑर्डरी दिल्या आहेत तिकडे, आता कशाची दानं घेता, परंतु जात आहेत. ही स्थिती जी काही चाललेली आहे ही भ्रांती आहे. दान द्यायचंय तुम्ही सद्गुरूंना द्या, दान द्यायचंय तुम्ही अनंताला द्या, परमात्म्याला द्या. दान द्यायचं तुम्ही आंधळ्या पांगळ्यांना द्या. तुम्हाला मी सांगतो खरंच, दान वाटेल त्याला द्यायचं नाही. म्हणजे जावायला द्या बरं, मी असं कधी म्हणणार नाही. म्हणतील व्यासपीठावर बाबा घेणं ना देणं, माझे सासू सासरे आनंदाने वैकुंठाला गेल्यामुळे मला दान मिळणारच नाही, त्याच्यामुळे मला अभिलाषाच नाही. पण ज्यांना आहे त्यांनी अवश्य जावं, द्यावं, घ्यावं. बरं का, तुम्हाला आहेत जावे म्हणून सांगतो, नाही ना आनंदाची गोष्ट. पुढे म्हणजे काय बोललं असेल तर चूक घेणं देणे. त्याने सांगितलंय नरकाचे वर्णन केले. हो नरक आहे, आणि त्याच्यात त्याने सांगितलेलं आहे दुसऱ्याचं धन, स्त्री, पुत्र या सगळ्यांना चोरणारा तामिश्र नरकामध्ये भेटतो. पशून पक्ष्यांना मारून मला एकदम हेच वाटलं हो, गेल्या वर्षी माझ्या चित्तात काय आलं तर सांगतो. एकदम काय झालं, इथे कोंबड्यांचा रोग झाला महाराष्ट्रात, आणि हे एकदम कोंबड्या मेल्या, लाखोंनी कोंबड्या मारल्या आणि मेल्या. झालं ना. मी टीव्हीवर पाहत होतो, गेल्या वर्षी मी कॅनडात होतो यावेळेला, तिथून मी पत्र पाठवली आहे, तिथून मी सगळ्यांची आठवणी केली आहे. तुम्हाला तर आठवत असेल तर, तुम्हाला आमच्या सीमाताईची सुद्धा मला तिथून आठवण आली होती. तर सांगायची गोष्ट म्हणजे ते टीव्हीवर मला असं वाटायचं की अरे हे किती जीवांचा हत्या चालली, किती जीवांची. काय करतो आपण हत्या, आपण काय करतो हत्या आपण. आत्ता मी तुम्हाला सांगतो, हळूहळू आपल्या समुद्राकाठच्या लोकांना मासे खाणं आवश्यक असेल. मला नाही आहे ना, माझा शाकाहाराने माझी पुष्टी होऊन राहिली आहे ना. मी का वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आहारांचा आश्रय घेतो. आणि मी पुन्हा इकडे मला एक व्यक्ती म्हणाला आम्ही फक्त श्रावणात नाही खात. अरे बघा, श्रावणाने काय पाप केलं, श्रावणात नाही खा, म्हणजे याला काही अर्थ आहे का. बरं, सगळे सुविद्य सुसंस्कृत लोक, कोणाला मी असं म्हणू शकत नाही की आता रानटी लोक आहात म्हणून. परंतु पशुपक्ष मला देवानी सुंदर आहार दिलेला आहे. सुरेख वनस्पती आहे, दूध आहे, लोणी आहे, तूप आहे, पौष्टिक अन्न आहे, नाना प्रकारचे पदार्थ आहेत. आपण असे पशु आहार आवडतात म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे पशुपक्ष्यांना मारून पोट भरणारे जे लोक आहेत त्यांना शिजवतात, त्यांना सुद्धा कुंभीपाक नावाच्या पाखंड पूर्ण धर्माचा आश्रय करणारा असे पत्र बनामध्ये जे पंचमहायज्ञ न करता दुसऱ्याला अन्नाला नमस्कार करून अन्न ग्रहण करा. अन्न हे ब्रह्म आहे, अन्न ही देवता आहे, अन्न हे तुमचं पोषण आहे, अन्न हे विष्णूंचं नाव आहे. मी कोण आहे, अन्न अन्नाद असे शब्द प्रयोग विष्णू सहस्रनामामध्ये म्हटलेले आहे. तुम्ही नीट इथे वाचा, कधीही अन्नाचा अपमान करू नका. उदरभरण नोहे आणि जे यज्ञ कर्म. इथे जठराग्नी आहे, या जठराग्नीला 5 आहुत्या देतात. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा असं म्हणून मग अन्न आहे. ही जी काही आपली रीत आहे, अन्नाला असं सूट बूट ठोकर पायादळी तुडवणं फेकून देणं. अन्न शाप्त, अन्नान्न दशा होते, अन्नासाठी 10 दिशा, अम्मा फिरविसी जगदिशा. आपण अन्नाचं अपमान करतो, असं आपल्याकडून होऊ नये. आणि मी ज्या वेळेला खातोय त्यावेळेला तर दरवाज्यात कुणीही आलं तरी अर्धा घास त्याला द्या, सत्कूर भाकरी त्याला द्या, भाजी भाकरी त्याला द्या. लक्षात ठेवा, नारायण तुम्हाला पुकारतोय भिक्षावाड्या म्हणून, आला मेला असं म्हणून त्याच्याशी बोलू नका. काही काही बायांना हा आता आला मेला आणखी असं वगैरे असे शब्द काढू नका. कोणी कोणाच्या दारी असा दात नसतो, नारायण तुमच्या दारी येत असतो. दरिद्री नारायण भव. एक लक्षात घ्या, तुम्ही कुणाला खाऊ घालत नाहीये, तुम्हाला देव खाऊ घालतोय. तो तुमच्या दारी आलाय, तुम्ही देवाच्या दारी जाऊन भीक मागता आहात. कधी विसरू नका. आपल्या त्याच्यामध्ये काही देर इज नो डिफरन्स प्रिन्सिपली बिटवीन हिम अँड आय.
कधी विसरू नका तुम्ही. एक नियम करून टाका, सकाळी उठल्यानंतर बाहेर पडल्यानंतर जो पहिल्यांदा मला मागतो त्याला मी देऊन देतो. मग 5 रुपये निघाले 5 रुपये देतो, 2 रुपये निघाले 2 रुपये देतो. मुद्दाम त्याच्याकरता शोधत नाही बसत चारण्या. काही लोक कारण त्याला द्यायचे आहेत ना, मग चारण्या, मग ते खोटे असेल तर आणखीन आनंद. ही जी वृत्ती आहे यांनी आत्मारामाला नाही शुद्धी म्हणणार. एक लक्षात पहिल्यांदा देऊन टाका. 10 लोक येतील भिकारी, त्यांना नाही दिले तरी चालेल. प्रथमम पात्र मकृत्रिमम दयाया असं शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्रात म्हटलेलं आहे. मी कोणतीही विधान तुमच्या समोर अनाठाई करणार नाही. बघा असं नरकाचं संपूर्ण वर्णन केलं आणि मग त्या नरकाच्या बरोबर हा स्कंद समाप्त झालेला आहे. पंचमस्कंदाची ते श्री झालेली आहे. आता आपण स्वल्प विराम घेऊ. 3:30ला पुनश्च भेटू. तोपर्यंत आरतीची तयारी सुधाकर राव करतील आणि आपण प्रार्थना गीत म्हणू. हरये नमः हरये नमः हरये नमः. तुझे ध्यान चढो पाय दृष्टी वडो
नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन बदरी नारायण 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 बदरी नारायण 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 बदरी नारायण 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 बदरी नारायण नारायण मंगलार्तिक्यम हरि ओम तत्सत् नर्मदे वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो
श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरुभ्यो नमः। अथ ध्यानं कस्तूरी ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि अस्ति स्वस्तरुणे कराग्रविगलत् कल्पप्रसूनाप्लुतं वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरि निर्वाणनिर्व्याकुलं स्रस्तस्रस्तनिबद्धनी विलसत् गोपी सहस्रामृतं हस्तन्यस्तनतापवर्गमखिलोदारं किशोराकृतिः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशी विभूषितकरां नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ध्यायेध्याजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं कमलदलस्फरधिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतां मुखकमलमिदं लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटां मण्डलं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। नमामि केवलं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं श्रीगजानन सद्गुरुं महायोगपीठे परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र जितेनान्वितो ज्ञानराजा सुपात्र जया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माता कुण्डलीकवरदा सद्गुरुनाथ तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ गजानन महाराज की जय। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत। नर्मदे हर हर।
भगवान गोपालकृष्णांच्या परिपूर्ण कृपेने, सद्गुरु भक्तराज महाराजांच्या पूर्ण कृपेने, श्री भगवान गोपालकृष्णांचं मधुर उदात्त आणि अद्भुत असं जे चरित्र दर्शन आहे, त्या चरित्र दर्शनाला आपण आता तृतीय दिवसाच्या द्वितीय सत्राला प्रारंभ करतोय. भगवंताची लीला इतकी अपार आहे, तोच आपल्याला त्याच्या दशमस्कंधाकडे हळूहळू घेऊन जाईल. या प्रातःकालीन सत्रामध्ये आपण भगवंताच्या विराट आणि स्थूल स्वरूपातल्या दिग्मंडळातलं आकाशस्थ जे ग्रह तारे आणि ज्योतिर्मंडल आहे, या सगळ्यांचं आपण दर्शन घेतलं. भगवंताने आपल्या कर्मांचे, सत्कर्मांची जशी मधुर फळ आहे, शुभ फळ आहे, जसे दुष्कर्मांची अशुभ फळ आहेत, अमंगल फळ आहेत. आणि कर्मसिद्धांत असं सांगतो की दोघांचीही फलं भोगल्या वाचून जीवाला सुटका नाही. फक्त प्रारब्धावरती मेघ मारणारी शक्ती म्हणजे सद्गुरू आहे. आणि सद्गुरूंच्या चरणांशी जितकं आपल्याला अनन्य होता येईल तितकं आपण सच्चित सुखाच्या जवळ जाणार आहोत. आणि हे प्राचीन काळात झालंय असं नाही, अर्वाचीन काळामध्ये हे झालंय. सद्गुरु गोंदवलेकर महाराजांचे तसं केतकर नावाचे अनन्य भक्त होते, अनन्य. आणि त्यांनी शेवटपर्यंत गोंदवलेकर महाराजांचा शब्द शिरोधार्य मानला. त्यांनी गोंदवलेकर महाराजांनी काहीही सांगितलं तरी त्याला कधीही नकार दिला नाही. काहीही सांगितलं तरी नकार दिलाच नाही. ही जी काही एक अनुज्ञा पालनाची किंवा आज्ञा पालनाची किंवा सद्गुरूंच्या वचनाला अंगीकृत करण्याची ही जी अद्भुत अशी समर्पणशीलता आहे, समर्पण शक्ती आहे, ही असाधारण भक्तात असते. भक्तांमध्ये सुद्धा श्रेणी आहेत. भक्तांमध्ये इतक्या श्रेणी असतात. आमच्या याच्यामध्ये हौसे नवसे गौसे असे शब्द प्रयोग आहेत. तर हौसे नवसे गौसे जे असतात ना, ते शेवटी काही त्यांच्या पदरात काही पडत नसतं. 40 वर्ष सद्गुरूंच्या संगतीला राहून त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं रूपांतरण होत नाही. आणि ते सद्गुरूंचं सान्निध्य म्हणजे इतकं सान्निध्य की ते सद्गुरूंच्या घरातले सद्गुरूंची सेवा करणारे इतके जवळचे लोक असतात. आणि असं असून सुद्धा त्यांच्या पदरात काही पडत नाही. सद्गुरू या आले की आपण त्यांचा जय जयकार करू, ते येत आहेत. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. मी ते काय सांगत होतो आपल्याला की सद्गुरूंच्या सान्निध्यात म्हणजे भगवंता आपण आपलं आसन ग्रहण केल्याशिवाय आम्हाला स्फूर्ती येत नाही, हे त्यांच्या कानात सांगा. थंड राहणारे शिष्य आणि भक्त असतात, ते हौसे नवसे गौसे. त्याच्यामुळे भक्त व्हायचं, शिष्य व्हायचं ही फार कठीण साधन आहे, सामान्य गोष्ट नाही. एकच गोष्ट सांगतो, सद्गुरूंच्या चरणांचीच पूजा करतात. का? सद्गुरू हा देह नाहीये,
सद्गुरू हे तत्व आहे. काही काही गोष्टी आपल्या अंतःकरणात आता निश्चयपूर्वक बसवल्या पाहिजे. सद्गुरू हे नाम रूप देह यांच्या अतीत असलेलं अक्षय तत्व आहे आणि यांच्या चरणांची पूजा करतात. लक्षात ठेवा, ज्याच्यातून शक्तीचं संक्रमण होत असतं, अशा 2-3 स्थान आहेत. एक, सद्गुरूंच्या पादांगुष्ठावरती आपण आपलं मस्तक ठेवतो. सद्गुरूंनी संकल्प केला तर तिथून संचरण होतं आपल्यात. त्यांच्या पायावर मस्तक ठेवल्याबरोबर, तुम्हाला मी उदाहरण देतो, मी बिना उदाहरणाचं बोलणार नाही. ज्या वेळेला अनंतानंद साईशांच्या पायावरती भक्तराज महाराजांनी डोकं ठेवलं पहिल्यांदा, 10 वाजताच्या रात्रीच्या वेळेला 9 फरवरी, आणि त्यांच्या संकल्पने एकदम शक्तीचं संचरण त्याच्यामध्ये येतात. 2 शब्द असतात, ट्रान्सफर आणि ट्रान्सफॉर्म होणं. ट्रान्सफॉर्मेशनची जी प्रक्रिया आहे, संचरण होऊन रूपांतरण होण्याची प्रक्रिया एका संकल्पाने सद्गुरू करत असतो. त्याच्याकरता की घडवावा मातीचं गोळ्याला जसं घडवतो कुंभार, इतकं घडवावं नाही लागत. तो आपल्या दृष्टीने घडवतो, हाताने संकल्प करतो, हृदयाने संकल्प करतो. पण सर्वात त्याचा जो शक्तीची ऊर्जा जी आहे कोणाची, सद्गुरूची, ती संचरित होते त्याच्या चरणांवरती आपण मस्तक ठेवलं. चरणांना चेहरा नसतो, चरणांना चेहरा नाही, चरणांना नाम नाही, चरणांना रूप नाही, चरणांना कुठल्या प्रकारचं चरण हे स्वयं. चरण का बरं धरतो आपण, का धरायचे? या चरणांनी ज्या साधनेचा अवलंब केलेला आहे, या चरणांनी ज्या उपासनेचा आश्रय घेतलेला आहे, ज्या उपासनेचा आश्रय घेऊन, ज्या साधनेचा आश्रय घेऊन हे चरण चालत आलेले आहेत, त्या चरणांवरती आपलं मस्तक ठेवून त्या चरणांचं अनुसरण आपल्याला करायचंय. चरणांचं अनुसरण आपल्याला करायचं. सद्गुरूंचे तेच चरण आपण घरी आणतो, सद्गुरूंचे तेच चरण आपण देवारात ठेवतो, सद्गुरूंच्या त्याच चरणांची आपण पूजा करतो. सद्गुरू श्रीकृष्णाने उद्धवाला आपल्या पादुका दिल्या, समर्थांनी कल्याणाला आपल्या पादुका दिल्या. याचा अर्थ काय? संपूर्ण जो देह आहे तो ज्या साधनेच्या पायावरती उभा आहे, त्यांच्या जीवनाचं जे उभारणी आहे ती ज्या विशिष्ट प्रकारच्या साधनेच्या अवलंबनातून घडलेली आहे. ते अवलंबन, त्याचा आधार ते पाय. तुम्हाला त्यांची पूजा करायची, तुम्हाला त्यांचं अनुसरण करायचंय. माझे सद्गुरूंनी साधना कशी चालले याचं मला स्मरण. माझ्या सद्गुरूंनी त्यांच्या सद्गुरूंची जी पूजा केलेली आहे, त्यांच्या सद्गुरूंना जे प्राप्त करून घेतलेलं आहे, तेव्हा त्यांनी कोणती रीत, कोणती पद्धत, कोणती शैली, कोणतं चाल, कोणतं पदचिन्ह, त्यांचं मला पूजन करायचं. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं शिष्यांना की तुम्ही नामस्मरण करा, मी नामस्मरणात आहे. भक्तराज महाराजांनी सांगितलं तुम्ही भजन करा, मी भजनात आहे. आणखीन कोणी योगात असू शकतात, कोणी कर्मात असू शकतात, कोणी भक्तीत असू शकतात, वेगवेगळ्या पद्धतींनी. हे सगळे मार्ग शेवटी कैवल्याच्या मुक्कामावर पोहोचतात. कैवल्याच्या मुक्कामावर पोहोचल्यानंतर भेदाभेद भ्रम अमंगळ, मग कुठल्याही प्रकारचे भेद आणि उच्च नीचता राहत नाही. तर आपल्याला आपल्या सद्गुरूंची चरण जी आहे ती ज्या मार्गाने गेली आहे ते जो ओळखतो आणि त्यांचं अनुसरण जो करतो तो शिष्य आहे, तो शिष्य असतो. शिष्य म्हणजे त्याने गुरुमंत्र गेला, मी गुरुमंत्र घेतला, मला या गोष्टीत शिष्य म्हणजे. लक्षात ठेवा, मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं, शिष्य असा असतो की ज्याला पाहिल्यावर गुरुची आठवण येते, इतकी एकरूपता असते सद्गुरूशी, त्याला शिष्य म्हणायचं. जसा आईल एखादा मुलगा पाहिला की अरे तू त्या कमळीचा मुलगा आहे का, असं एखादी मोठी बाई विचारते.
म्हणजे त्या कमळीचं तोंडबळा, त्या कमळीची चालण्या बोलण्याची वागण्याची किंवा बसण्याची पद्धत ही सगळी प्रतिबिंबित होते. म्हणजे मी तुम्हाला हे उदाहरण माझ्याकडे, वंदनीय लक्ष्मीबाई केळकरांचं नाव तुम्ही ऐकलंय? राष्ट्रसेविका समितीच्या मुख्य होत्या. नाही ऐकलं कोणी? दुर्दैव आहे जर नसेल ऐकलं. हा म्हणजे कोणीतरी होतं म्हणा. मला एकदम तटस्थता, अशी गंभीर शांतता की असं वाटतं की मी पहिल्यांदाच घेतोय की काय नाव. परमपूजनीय गुरुजींनी जसं एक अलौकिक कार्य केलंय, तसं राष्ट्रसेविका समितीची स्थापना डॉक्टर हेडगेवारांकडून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेविका समितीच्या लक्ष्मीबाई केळकर नावाच्या अत्यंत थोर अशा हे होत्या, राष्ट्रभक्त आणि सेविका होत्या. काय त्यांची स्मरणशक्ती आहे. माझ्या बायकोला त्यांनी ज्या वेळेला 1967 मध्ये लग्न झाल्यानंतर आम्ही उज्जैनला त्या आला तर की तू चित्राची मुलगी आहे का. हिची आई त्यांची तिच्या याच्यामध्ये 1935 साली हे काय मी का बरं म्हणतोय, आई आणि लेक यांच्यात एक साम्य आणि साधर्म्य आहे. तसं सद्गुरूंच्या उपासनेशी एकात्म झालेला शिष्य हा त्याच्यावरून सद्गुरू ओळखला, त्यांच्यावरून सद्गुरू ओळखला जातो. हे लक्षात इतकं एकात्मता गुणांमध्ये होत असते. याला म्हणायचं शिष्य. कारण नाही तर मग हौसेनवसे गौसमध्ये हे प्रतिबिंब पडत नाही. आमचे सद्गुरू अण्णा दांडेशास्त्री महाराज होते, यांच्यावरती अज्जू महाराजांची कृपा होती. आणि शेवटच्या काळात त्या अज्जू महाराजांच्या सारखे म्हणजे भिंगुरटी असते ती ज्या वेळेला त्याचं स्मरण करते, त्याचं एकांत चिंतन करते, त्यावेळेला ती त्याच्या रूपामध्ये विलीन होते. सद्गुरूच्या सद्रूपामध्ये सत्शिष्य विलीन होतो, सद्बोधाने एकरूप होतो. आणि आपणासारखे तरी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी असं जे म्हणतात ती ही स्थिती होते. आणि सद्गुरूचं संपूर्ण प्रतिनिधित्व जो करत असतो तो तेच बोलतो की जे सद्गुरू बोलले, तो तेच करतो की जे सद्गुरूंनी केलेलं आहे. सद्गुरूला ठेंगणं ठरवून कोणताही सत्शिष्य मोठा होऊ शकत नाही. बाबांनी प्रत्येक वेळेला आनंदानंदांची आठवण काढायची, प्रत्येक वेळेला. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे मी असं बाबांचं प्रत्येक वेळेला सांगणं असायचं. आहे की नाही हे तुम्ही बघा, ज्यांनी बाबांना पाहिलं असेल. त्याच्यामुळे ही जी काही एकरूपता असते, या एकरूपतेमुळे हे दोघ जण त्याला म्हणायचं सत्शिष्यांचं. बाकीचे हौसे गौसे नवसे असते. आणि दररोज सद्गुरूच्या पंक्तीला जेवून काही सद्गुरू कृपा पूर्णपणे आपण मिळत नाही. सद्गुरू अव्यक्तात असला तरी लेकराला सांभाळतो, सद्गुरू दूर असला तरी लेकराला सांभाळतो. मग का बरं सांभाळतो? सद्गुरूंच्या बोधाशी तो एकरूप झालेला आहे, सद्गुरूंच्या उपदेशाशी तो एकरूप झालेला आहे, सद्गुरूंच्या देहाशी तो एकात्मा नाहीये. सद्गुरू ही चिदवस्तू आहे. देहाची ज्यांना सेवा करण्याचं भाग्य आहे त्याचा अनुपम आहे, त्या भाग्याला तोडणार नाही. पण त्या भाग्याने समजा मला अहंकारच आला, त्या भाग्याने मी अभिमानानेच भुललो, त्या भाग्याने मी माझं लहानसं महत्वच विसरून मला ही जी मिळालेली शक्ती आहे ही त्यांच्या कृपेचं फळ आहे असं तर मी मानलं नाही. विचार करणं तर काय होतं तर बरं, सद्गुरू हा इतका समदर्शी आहे की सद्गुरू कधी कोणाला असं सांगणार नाही. भक्तराज महाराज फक्त जोराने आपल्याला सांगायचं, इतकी कनवाळ होती, खाली बोन जॉब कर, पायाकडे बोन जॉब कर, मिरवू नको आपलं साधन. पण आपलं साधन कोणाला कळता कामा नये असं एकेकाने बोलायचे. आणि बरोबरच जवळजवळचे जेवढे त्यांचे जीवलग होते त्यांना नाना तऱ्हेने त्यांनी आपल्याला, मी तुम्हाला सांगतो, आता आपण या षष्टम स्कंधातल्या सुंदर एका प्रसंगाकडे आपण जातो. षष्टम स्कंधाच्या प्रारंभात ते म्हणतात की नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं, म्हणून मला याची आठवण आली. कान्यकुब्ज नावाचं नगर आहे, परीक्षिती राजा ऐकतोय, शुकदेव त्याला सांगताय. ते म्हणतायत की
बरोबर आहे. कोणता चष्मा आहे हे विसरून गेलो त्यांनी दिला. असो, एकदा काय झालं, एकदा माझं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो. बाबा तिथे भेटायला आले. दोन्ही डोळ्यांना हे बांधलेलं होतं. माझे डोक्याशी उभे राहिले. असं थोपटलं, अरे तुझं ऑपरेशन काय झालं, आम्ही तुला अंतश्चक्षु दिले आणि तू आता आमचं स्तोत्र लिही. ते माझे स्तोत्र जन्माला आलाय. स्तवन मंजिरी ते माझा आदेश आहे. तो स्तवन मंजिरी असं जन्माला आला. नंतर सांगायचं गोष्ट, शुकदेवा ते म्हणतात की पूर्वी तू कथन केलं, निवृत्ती मार्गाने वेगवेगळ्या मार्गांच्या द्वारा जीव ब्रह्मलोकात पोचून मुक्त होऊन जातो. मुनिवर तुम्ही प्रवृत्ती मार्गाचंही वर्णन करून सांगितलं की त्याने त्रिगुणमय स्वर्गाची प्राप्ती होते. प्रकृतीचा संबंध सुटला नाही तर जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडतो आणि अधर्म करण्याने नरकाची प्राप्ती होते. आता मला सांगा, ज्याच्या अनुष्ठानाने मनुष्य नरकात पडून भयंकर यातना त्याला भोगाव्या लागणार नाहीत असं अनुष्ठान सांगा. भागवतातला प्रत्येक प्रसंग आपल्याला जागृत करतोय बरं, तो आपल्या करताय. शुकदेव उवाच, ते सांगतायत मन वाणी आणि शरीर कायेन वाचा मनस इंद्रियैर्वा. मनुष्य पाप करत असतो, त्याला कल्पना नसते आणि त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं. ते याच जन्मात घेतलं नाही तर नरक यातना भोगावे लागतात. त्याने सांगितलं, राजदंड, समाजदंड आणि पारलौकिक दृष्टीने नरक यातना यांना न जुमानता पापवासनांनी विवश होऊन जर पाप करायला मनुष्य प्रवृत्त होतो आणि प्रायश्चित्ताने त्याची सुटका होत नाही. अंघोळ करून पुन्हा अंगाला माती लावलेल्या हत्तीसारखी स्थिती होते. मग काय करायचं? शुकदेव सांगताय, हे बघ, अज्ञानामुळे आपल्यातल्या अनेक वासना समूळपणे नाश पावत नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे बरं. तुम्ही एक गंमत बघितलं का? वासना कशा नाश पावत नाही त्याचं तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. आता आपण उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या प्रारंभी चाललो. यावेळेला तुम्हाला या पृथ्वीवरती कुठे हरळी उगवलेली दिसते का? नाही दिसत. मग 2 पाऊस पडल्याबरोबर एकदम ही हिरवी हिरवी गार हरळीनी किंवा गवतानी फुलून आलेली पृथ्वी दिसेल. या हरळीची बीज इथेच आहे. ही मेली नाही, ही जळली नाही. एवढ्या उन्हाने, एवढा आपल्याला ग्रीष्मातला कडक 42-45 काय जे हे असेल ऊन, त्या सगळ्यामध्ये जाळून पोळून निघाली पृथ्वी, पण बीज मात्र तशीच आहे. तशीच गोष्ट वासनांची असते. वासना संपूर्णपणे जळत नाही. सूक्ष्मपणे वासना चित्तात, मनात, बुद्धीत आपल्या उरतात आणि त्या पुन्हा ज्या वेळेला असं कुठलंही साधा जरी 1-2 पाऊस पडल्याबरोबर आपल्याला भरभर भरभर त्या वासनांचा समूळ नाश होण्याकरता नामस्मरणापेक्षा दुसरा मोठा कोणताही उपाय नाही. फक्त नामस्मरण असं आहे. त्या नामस्मरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांनी कंठरवाने सांगितलंय. किती करायचं नामस्मरण काय? त्याला आधी अंतरात आम्ही कंटाळ आला त्याचं नाव घेऊन घेऊन. असं काही माऊली मला एकदा म्हणाल्या की आता नाव घ्यायचं तर किती घ्यायचं सारखं. अरे एक लहानशी गोष्ट सांगतो. एक स्वामी होते. त्या स्वामींनी 24 लाखांचं गायत्री पुरस्चरण केलं आणि गायत्री मातेला प्रार्थना केली की मला दर्शन दे, मला दर्शन दे. आणि 24 लाखांचं पुरस्चरण करूनही गायत्री मातेने त्यांना दर्शन दिलं नाही. ते रागावले आईवर आणि त्याने संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर आईने दर्शनाला आली, द्यायला आली गायत्री माता. तर म्हणाला, आई मला आश्चर्य वाटतं तू उशीर केला यायला. ते म्हणे, नाही मी अगदी वेळेवर आले. आम्ही देवता कधीही उशीर करत नसतो, मी वेळेवर आले. म्हणाले, तुझ्या 24 लाखांनी मागे काय घडलंय बघ. 24 डोंगर पापाचे जळत होते. ते पापाचे डोंगर जळल्यानंतर, संन्यास घेतल्यानंतर तू आणखीन पवित्र झालास, तेव्हा मी तुझ्या दर्शनाला आले. मी एक लक्षात घ्या, देवाच्या घरी अंधेरही नाहीये आणि देरही नाहीये. या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. देवाच्या घरी अंधेर नाही
अंधेर तर मुळीच नाही. एक तर गोष्ट ते निस्संशय समजा, प्रारब्धाने माझं जे आहे ते मला मिळणार आहे आणि देवाच्या राज्यात अन्याय नावाची वस्तू नाही. देव न्यायी आहे, देव दयामय आहे आणि देव तत्पर आहे. तिन्ही गोष्टी आहेत. तुमचा घडा भरल्याबरोबर देव तुम्हाला प्रतिसाद द्यायला कोणत्याही रूपाने येणार आहे. म्हणजे कशाचा? पुण्याचा घडा, तुमच्या पुण्यकर्मांचा, सत्कर्मांचा. आणि या सगळ्याच्या याच्यामध्ये आपल्याला हे दिसेल की तो उशीर करणारा नाही, तो अन्याय करणारा नाही. कारण त्याची आपण सगळे बालक आहोत. तो याच्यावर न्याय करेल, माझ्यावर अन्याय का बरं करेल? मी जे काही भोगतोय हे समजा मी धाकटा नकटा असेल परिस्थितीने, हा माझं प्रारब्ध आहे. मला कोणाचंही मत्सर करण्याचं कारण नाही. हे ज्या आणि म्हणून हे ज्याला जो भक्त हे जाणून असतो तो काय म्हणतो, जैसी स्थिती आहे तैशा परिराय, याच्यात आनंदी राहतो. कोण्याहीच महाराष्ट्रातल्या संतांचे चरित्र तुम्हाला ठाऊक आहे. सोकोबाने तक्रार केली नाही, जनाबाईने तक्रार केली नाही, नामदेवाने तक्रार केली नाही, कोणीही तक्रार केली नाही की तेव्हा तुम्हाला या जातीत का घातलं, मला असं नीचपण का दिलं. बरे झाले तेव्हा मी केलो वाणी. तुकारामांनी म्हटलं, तुकारामांना कर्कश बाई मिळाली, बरे झाले देवा. शांत शांत बायको कोणाला मिळाली? एकनाथांना मिळाली, त्यांनाही बरे झाले देवा. म्हणजे जे मिळालंय त्याच्यात त्यांनी आनंद मानला आणि जो आनंद मानला त्याच्यातून त्यांनी आनंद कंदाला आपल्या उरात, आपल्या घरात, आपल्या हृदयात स्थान दिले आणि घराचा हे केला, घराचंच नंदनवन केलं. ही जी ताकद आहे ही आपण हरवली आहे. मला सतत दुसऱ्याचा हेवा वाटतो सतत. आणि माझं दुसरी गोष्ट, जोपर्यंत मी सकाम आणि संसारातल्या उत्कर्षाकरता उपासना करणार आहे ना, तोवर मला देवाचं नखही कळणार नाही. जोपर्यंत मी संसारातल्या उत्कर्षाकरता उपासना करणार आहे, उपासनेचा आश्रय मोठा असं रामदास स्वामी म्हणतात. एक लक्षात घ्या, उपासना तुम्ही करा, ऐश्वर्य